नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर जे प्रसाद आहे तरी कोण? अच्छा. गुड मॉर्निंग. ऑलराइट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ठेवून गेले माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचं गुरुवार, तारीखाची 16 ऑक्टोबर 2025. तर चला शोची सुरुवात करूया. माय टॉप 3. सगळ्यात महत्वाची अपडेट द्यायची म्हटली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी काही EKYC आहे त्याला आता 15 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे. माय टॉप 3. त्यासोबतच भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं तर गाझियाबाद, आणि त्यानंतर अनेक शहरांचा नंबर लागलाय. पण दुसऱ्या साईडला बघायचं म्हटलं तर जगातली सर्वात आनंदी शहरांची यादी प्रसिद्ध झाली आहे, ज्यात मुंबईचा 5वा नंबर लागलाय. माय टॉप 3. आणि त्यासोबतच खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास द्यावी लागणार 6 लाखाची भरपाई, हायकोर्टाचा निर्णय. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अत्यंत महत्वाच्या अपडेटकडे. म्हणजे सध्या पाऊस गेल्यानंतर रस्त्यांवर खड्डे फार दिसायला लागलेत ना, आणि खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर त्या रस्त्याचं बांधकाम करणारा ठेकेदार आणि स्थानिक नागरी संस्था जबाबदार असेल. तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 6 लाख तर जखमी व्यक्तीला 50,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागणार आहे, असा आदेश मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने देण्यात आलेला आहे. हा म्हणजे सध्या एकंदरीत रस्त्यांची हालत बघता, कामं चालू आहे त्याच्याबद्दल माझं काही मत नाहीये, पण हालच बेहाल झालेले आहेत असं म्हणता येईल. तुमचं काय मत आहे रस्त्यांबद्दल तेही मला जरा इंस्टाग्रामवर DM करून सांगा. RJ प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. तिकडे जाऊन बोलूयात. पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात वळूयात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर जे प्रसाद आहे तरी कोण? अच्छा. वेलकम बॅक. नमस्कार, राम, सुप्रभात. तुम्ही ठेवून केले माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे एक सर्वे झाला, त्या सर्वेतून असं लक्षात आलंय की भारतातील सर्वात प्रदूषित शहरं कोणती, तर त्यामध्ये पहिला नंबर लागलाय गाझियाबाद, उत्तर प्रदेश मधला. त्यानंतर दुसरं प्रदूषित शहर लागतं उत्तर प्रदेश मधलंच, जे की आहे नोएडा, म्हणजे शेजारीच आहे ना ते गाझियाबादच्या. त्यानंतर जर बोलायचं म्हटलं तर हरियाणातलं बहादुरगड, रोहतक आणि गुरुग्राम. त्यानंतर मग दिल्ली आणि मग उत्तर प्रदेशमधलं हापूर. हा म्हणजे आता हे ऐकल्यानंतर जरा टेन्शन येत असेल ना, पण टेन्शन घेऊन काही होणार नाही. आपल्याला कृती करावी लागेल की जेणेकरून आपण आनंदी राहू. आणि त्याच्यासोबतच जगातल्या सर्वात आनंदी शहरांची सुद्धा यादी प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये मुंबई 5व्या नंबरवर आहे. पगार जास्त असणार तिकडे, म्हणजे तिकडे पण थोडाफार त्रास आहेच, पण शेवटी पगार जास्त असणार ना राव. आणि दिवाळीचा बोनस पण चांगला असेल. हा म्हणजे मला एका कुठल्या तरी रीलवर दिसलं होतं, कुठल्या तरी कंपनीच्या एम्प्लॉईजला ट्रॅव्हल बॅग दिल्यात म्हणे. असो, मी कुठे विषय चाललोय ना यार. बट एनिवेज, आनंदी राहणं महत्वाचं आहे, पण प्रदूषण कमी करणं हे सुद्धा आपलं काम असलं पाहिजे. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. घेऊन गेलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण यार पुन्हा एकदा घड्याळाकडे बघायची वेळ आलेली, आणि त्यानुसार मला इथून थोड्या वेळात निघावं लागणार. पण जाण्याआधी तुम्हाला अपडेट देऊन जाणार ना. हा म्हणजे काही मिनिटांपूर्वी बोललो ना की आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचा मोठा निर्णय, EKYC ला 15 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे. पण ही 15 दिवसांची मुदतवाढ 29 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली आहे, कारण तिकडे पूर आला होता आणि सगळं जो काय त्रास झाला त्याच्यामुळे त्यांना करता आलं नसेल. त्यामुळे ही मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली, आणि या काळात त्यांना त्यांची जी काय KYC आहे, EKYC, ती पूर्णपणे पार पाडायची. दुसऱ्या साईडला बघायचं म्हटलं तर आता सप्टेंबरचा हप्ता सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नाही, सांगण्याचा उद्देश आहे की EKYC करणं किती महत्त्वाचं आहे, मी आठवण करून दिली. चला, यासोबत मी निघतोय. बट तुमच्या आणि माझ्या दोघांच्या एकमेकांच्या गप्पा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर कंटिन्यू करूयात, म्हणजेच इंस्टाग्रामवर. RJ प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं तू रिप्लाय देत नाही, हवेत गेला की काय बाबा. अहो, हवेत नाही, कधी कधी राहून जातात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण लेट का होईना रिप्लाय मिळेल ना. चला भेटूया उद्या सकाळी 8 वाजता ऑन माय FM विथ पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ ग्रेट डे. नमस्कार, मी नाना पाटेकर.
हा आर जे प्रसाद आहे तरी कोण? अच्छा अच्छा